मोरेच्या या वादग्रस्त विधानासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली। मनोरंजन करताना मर्यादा सुद्धा लक्षात ठेवाव्या लागतात असं फडणवीसांनी म्हटलं, तर सामाजिक मर्यादा सोडणं अयोग्य असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। प्रणित मोरे वादग्रस्त प्रकरणी आता मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। सामाजिक मर्यादा तोडून आपण अभिव्यक्ती करतो त्यावेळी इतरांचं जे स्वातंत्र्य आहे, जे इतरांना डिग्निटीनी राहण्याचं स्वातंत्र्य हे संविधानाने दिलेलं आहे, त्या स्वातंत्र्यावर आपण अतिक्रमण करतो। आणि म्हणूनच मला असं वाटतं की प्रत्येकाला अभिव्यक्तीचा अधिकार आहे। स्टँड अप कॉमेडियन्सला तर आहेच। मी स्वतः स्टँड अप कॉमेडी खूप मोठ्या प्रमाणात ऐकतो, मनोरंजनाचं साधन आहे। पण ते होत असताना मर्यादा काय आहेत या देखील आपण पाहिल्या पाहिजेत। समाजातल्या इतर लोकांच्या डिग्निफाईड जगण्याच्या स्वातंत्र्यावर कोणीच अतिक्रमण करू नये, अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। 4 दिवसांमध्ये टीएमसीच्या 4 राज्यसभा खासदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। 20 लोकसभा खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचा दावा आहे। ममता बॅनर्जी यांनी मला किंवा अभिषेकला निवडावं असं कल्याण बॅनर्जी यांनी म्हटलं। ज्येष्ठ नेत्यांचा आदर कसा करावा हे अभिषेकला माहिती नाही असं कल्याण बॅनर्जी यांनी म्हटलेलं आहे। हर जगह हम जा रहे हैं, रिस्क लेके जा रहे हैं, तब भी उसको डिसरेस्पेक्ट करने का आदत नहीं बदला। वो सबको समझता है वो जो कैमक स्ट्रीट का हमारा 45 इयर्स प्रोफेशन हो गया। हमें कौन नहीं पहचानता है सीनियर एडवोकेट बोल के, बोलिए तो कोई है? कब से हम कर रहे हैं, हमें इधर छोड़िए, सुप्रीम कोर्ट में भी बोलिए। लेकिन इन्हें इतना एरोगेंट किसी को रेस्पेक्ट नहीं करेंगे। मर्जी माफी, इसको सराव उसको रखो, इसको सराव उसको रखो। नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरण निदा खानसह इतर 2 आरोपींच्या जामीन अर्जावर 19 जूनला सुनावणी होणार आहे। आज न्यायालयानं आरोपींच्या वकिलांची बाजू ऐकून घेतली, तर 19 जूनला सरकारी पक्षाची बाजू ऐकली जाणार आहे। अमरावती विधान परिषद निवडणूक काँग्रेस आणि निलेश विश्वकर्मा यांच्यामध्ये बैठक पार पडली। काँग्रेसचे नेते सुनील देशमुखांनी माहिती दिली। निवडणुकीमध्ये सक्षमपणे सामोरं जाऊ शकाल का? काँग्रेसकडून वंचितचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना विचारणा करण्यात आली। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना काँग्रेस अधिकृत पाठिंबा देण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे। प्रकाश आंबेडकर आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यात देखील या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली। पहिले आमची आपसात बैठक झाली आणि नंतर आम्ही वंचितचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना सुद्धा तिथे बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला ही निवडणूक गांभीर्याने लढायची आहे का? गांभीर्याने जर लढायची असेल तर सर्व दृष्टीने तुमची तयारी असायलाच आहे। त्या या अनुषंगाने जर गांभीर्याने त्यांनी निवडणूक लढवण्याचं ठरवलं असेल तर काँग्रेस सुद्धा त्यांना मदत करण्यास किंवा त्यांना सपोर्ट करण्यास, सहकार्य करण्यास तयार आहे। या अनुषंगाने आमची त्यांच्याशी चर्चा झाली। त्या बाबतीत त्यांनी असं म्हणाले की मी बाळासाहेबांची या बाबतीत बोलतो काल रात्री आणि काय निर्णय आहे ते आज आम्हाला ते कळवणार आहे। त्यांचा निर्णय येईपर्यंत आम्ही आमची वाट पाहणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।